एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी येथील 10 वर्षीय बालकाचे त्याच्या नातेवाईकांनीच अपहरण केले व त्यानंतर त्याची हत्या केल्याच्या घटनेला काही तास लोटत नाहीत तोच शेगाव तालुक्यातील नागझरी येथे 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। हत्या झालेल्या मुलाचे नाव कृष्णा कराडे असे आहे। या मुलाची हातोड्याने घाव घालून हत्या करण्यात आली आहे। हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात पोत्यामध्ये भरून फेकण्यात आला आहे। ही घटना उघडकीस येताच संतप्त नातेवाईक आणि गावकऱ्यांनी काल शेगाव पोलीस ठाण्याला घेराव घातला। दरम्यान शेजाऱ्यानेच ही हत्याकांड केल्याचे समोर आले असून या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय कृष्णा राजेश्वर कराळे हा 23 जुलैपासून बेपत्ता झाला होता। हा मुलगा मंगळवारी सकाळी 10 वाजता शिकवणी वर्ग व शाळेला गेला होता। सायंकाळपर्यंत तो परतला नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली। अखेर त्याचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती। कृष्णा हा बुरंगले विद्यालयात 8वीत शिक्षण घेत होता। दरम्यान 23 जुलै रोजी सकाळी 7:50 कृष्णाला एक संशयित मोटरसायकलवरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले होते। त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला। संशयिताच्या मोबाईलचे लोकेशन घेण्यात आले। त्यानुसार रुपेश वारोकार 22 राहणार नागझरी याला 24 जुलै रोजी सायंकाळी जळगाव जामोद येथे ताब्यात घेण्यात आले असून कसून चौकशी केली असता अपहरण झालेल्या कृष्णाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे। हत्येच्या कटात पृथ्वीराज मोरे व 21 राहणार नागझरी हा देखील सहभागी झाला असल्याचे आरोपीने सांगितल्याने त्याला देखील अटक करण्यात आली आहे। मृत कृष्णाच्या शेजारचाच रुपेश वारोकार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले। भास्तनच्या जंगलात कृष्णाचा मृतदेह आढळून आला। जवळच त्याची स्कूल बॅगही पडलेली होती तसेच लोखंडी हातोडा सुद्धा आढळून आला होता। पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे अशी माहिती खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी याची माहिती दिली आहे। शेगाव शहर पोलीस स्टेशनला एक काल रात्री दाखल झालेल्या मिसिंगच्या अनुषंगाने सविस्तर तपासामध्ये मुलगा या ठिकाणावर नागझरीचा असलेला मुलगा त्याला एका व्यक्तीने 2 व्हीलरवरून घेऊन जाऊन भेंडवळ या परिसरातील जे जंगल परिसर आहे पूर्णा नदीच्या काठावरील त्या ठिकाणी नेऊन लोखंडी हत्यारांनी त्याच्या डोक्यावर मार करून हेड इंजुरी करून त्या लहान मुलाला मृत्युमुखी पाडल्याचं आज तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्याच्याबरोबर अजून एक आरोपी म्हणून दुसरा पृथ्वीराज मोरे त्याचं वय 21 तो जळगाव जामोद या ठिकाणी एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि मुख्य आरोपी रुपेश वारोकार राहणार नागझरी वय 22 असे 2 आरोपी सध्या तरी निष्पन्न झालेले आहेत। गुन्हा त्यांनी केल्याचं पुराव्यानिशी समोर येत आहे। आम्ही चांगल्या पद्धतीचा पुरावा त्यांच्यावर गोळा करतो आहोत आणि आज ह्या मिसिंगच्या ह्याच्या संदर्भात 302चं कलम अतिरिक्त वाढवून पुढील तपास होत आहे। तर आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कसा तपास केला? टेक्निकली ह्याच्यामध्ये काल फुटेजेस गावामधून प्रसारित झाले होते सोशल मीडियामध्ये आणि ते फुटेजच्या मार्फतीने आम्ही गाडी अंगावरील पेहराव या अनुषंगाने जरा थोडा तपास करत होतो आणि बाकी कुणी मिसिंग वगैरे आहे का नातेवाईकातलं किंवा जवळच्या कुठल्या ह्याच्यातून या बाकी जे थोपटाळे असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही चेक करत होतो आणि टेक्निकली जास्त न सांगता पुराव्याची बाब आहे तुम्हाला ह्याच अनुषंगाने आम्ही पुढे गेलो आणि त्या आम्हाला आरोपी निष्पन्न आहे। नरबळीसारखा प्रकार आहे का चर्चा होते ह्याच्यामध्ये अद्याप कुठल्याही स्वरूपाचं असं नरबळीचं वगैरे प्रकरण दिसून आलेलं नाही। ह्यात प्रायमा फेसी हे फक्त मुलाच्या नातेवाईकांकडून विशेषतः वडिलांकडून खंडणी वसूल करण्याच्या अनुषंगाने हे केलेलं प्रकरण प्रायमा फेसी तरी दिसून येत आहे।
महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.